दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत आणि दिशा सालियांवर बलात्कार झालाच नव्हता असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। तर दुसरीकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तिढा दिवसागणिक वाढतच चाललाय। सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा या मागण्यांसाठी दिशाचे वडील सतीश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली। आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। मैं जो नार्को टेस्ट में रेडी है, मगर मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो अब आज देने को तैयार हूँ। मुंबई पुलिस में जो बड़े बड़े आरोपी थे पुलिस के लोग, तो इसके वजह से मुंबई पुलिस के बजाय ये मैटर जैसा पहले ही मैटर गया था अनिल देशमुख के खिलाफ का, वो सीबीआई को दिया था हाईकोर्ट ने, तो वैसा ही ये मैटर सीबीआई को जाए। आईजी रैंक का एक अधिकारी हो सके तो एनआईए के चीफ आपने जो सदानंद दाते साहब है उनके जैसे अधिकारी और समीर वानखेड़े साहब जैसे इनका एक एसईटी बनाइए, एक टीम बनाइए, हाईकोर्ट के सुपरविजन में काम कीजिए। दिशा सालियांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत मुंबई पोलिसांनी बुधवारी दिशाच्या वडिलांना दिली। यामध्ये दिशाच्या नाकातोंडातून रक्तस्राव, फुफ्फुसाच्या दोन्ही बाजू दबलेल्या अवस्थेत, दिशाच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत, डोक्याला गंभीर जखमा, डोळ्याला दुखापत, हात पाय आणि छातीवर गंभीर जखमा, दिशाचे पुढचे दात पडलेले होते, दिशाच्या गुप्तांगांमध्ये वीर्य अथवा जखम नव्हती, दिशावर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाले नव्हते असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। पण हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा असल्याचा दावा सालियान यांच्या वकिलांनी केलाय। तर दुसरीकडे सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडनं व्यक्त करण्यात आली आहे। यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय, त्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला नाही हे स्पष्ट झालं, फक्त मल्टिपल फ्रॅक्चरमुळे तिचा मृत्यू झालेला। ठीक आहे, आता अशा प्रकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे। आता त्याच्यावरती ज्या कोणाला चर्चा करायची त्यांनी करावी। उनके पास कुछ एविडेंस है, वो न्याय मांग रहे हैं। अगर वो सही न्याय मांग रहे हैं तो उनके साथ जस्टिस होना चाहिए। और अगर आदित्य ठाकरे खुद को दोषी नहीं कह रहा है तो उसने सामने आके बोलना चाहिए कि मैं इसमें नहीं है। हे कमी झालं म्हणून की काय, दिशा सालियान हत्येमागे सेलिब्रिटीजचं ड्रग्ज रॅकेट असल्याचा नवा आरोप करण्यात आला। दिशा सालियांच्या मृत्यूचे मागे काय काय झाला होता याचा तपास करण्यात आला आणि मालवणी पोलीसची जबाबदारी होती की याच्यावर एक विस्तृत चौकशी त्यांच्याकडून झाला पाहिजे होता, पण त्यांनी केलं नाही। लवकरात लवकर चौकशी सुरू झाल्यानंतर, एफआयआर रजिस्टर झाल्यानंतर आदित्य ठाकरेची अटक पण होऊ शकतो आणि आता असा सिद्ध होईल त्या मुलीच्या हत्यामध्ये यांचा सहभाग होता। त्यांच्या कुटुंबांना न्याय आणून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे, मुंबई पोलीसची आहे आणि तो जबाबदारी आम्ही नक्की पार पडणार। त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये। विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही, ज्याच्या माझ्याकडे त्या माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही। तुम्ही चौघाते मोडीवरती बोला, चौघाते सत्तेवरती बोला। उद्धव साहेबांचा दिशा सालियान प्रकारशी काही संबंध नाहीच आहे। ज्यांचा संबंध त्यांच्याबद्दल बोलतायत ते, त्याच्यामध्ये आदित्य असेल, इतर टीम असेल, त्यांच्याबद्दल। उद्धव साहेब सज्जन ग्रस्त आहेत, त्यांचा संबंध नाहीच आहे याच्याशी। त्यांना कोणतरी सांगितलं असेल त्यांचा संबंध नाहीये। बाकी जे आहे ना त्यांचा संबंध त्यांच्याशी आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वादाचं केंद्र बनलंय। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरून आरोपांची नवी दिशा समोर आली आहे। याच मुद्द्यावरून विधिमंडळाचं बजेट अधिवेशन गाजलं।
आता येत्या 2 एप्रिलला मुंबई हायकोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीत काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.